हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही कसे आहेत? मजेत आहे. मी पण खूप मजेत आहे. लवकरच आपलं नवीन वर्ष चालू होत आहे, वर्ष संपत आहे. सो आता मी आज या वर्षाबद्दल मला अनुभव सांगते की मी काय काय केलं, स्टार्टिंगपासून सांगते आणि आत्तापर्यंत काय काय चेंजेस झाले तेही सांगते. फर्स्ट ऑफ ऑल, ज्यावेळेस मी हे यूट्यूबचं स्टार्ट केलं होतं म्हणजे 18 डिसेंबर 2024ला, 1 वर्ष झाले आपल्या यूट्यूबच्या चॅनलला. 1 वर्ष होऊन 1 महिना पूर्ण कंप्लीट झाला. सो बेसिकपासून मी सांगते की माझं पण शिक्षण चांगलं झालेलं आहे. असं नाही की शिक्षण चांगलं झालेलं नाही, भरपूर शिक्षण झालेलं आहे. ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, पुढचंही माझं झालेलं आहे. आणि असं नाही की काही गोष्टी आहेत की लपवलेल्या आहेत की शिक्षणच आहे, करतीये साईड बाय साईड तिने जॉब केला पाहिजे, यूट्यूबमध्ये काय आहे, यूट्यूब म्हणजे काय वगैरे. हे बेसिक गोष्ट प्रत्येकाला कळलं पाहिजे की काय असतं ते. सो मी पण एक काम करते. असं नाही आहे की मी यूट्यूबच करते, बाकीच्या गोष्टी पण करते. आणि बेसिक थिंग सांगायचं म्हणजे ज्यावेळेस मी हे यूट्यूब स्टार्ट केलं होतं त्यावेळेस मी फक्त मम्मीला सांगितलं होतं. आणि म्हणजे असंच फोन बघता बघता इंस्टाग्राम स्कोर करत होते, यूट्यूब बघत होते. तर असं डोक्यात थोडंसं वेगळं आलं की गाईज, मी जर केलं तर नाही का मी पण करू शकते. सो मी हे स्टार्ट केलं. मग स्टार्ट केल्यानंतर ॲटोमॅटिकली माझे व्ह्यूज वाढायला लागले. पण थोडीशी मनात खूप भीती होती. जेव्हा नवीन मी हे स्टार्ट केलं होतं त्यावेळेस मला खूप भीती वाटली की काय होईल, आपण एवढं करतोय, आपल्याला कुठं नाही का थोडंसं म्हणजे मनातून खूप धाकधूक पण होती की काय गोष्टी चुकतील, काय गोष्टी चुकणार का काय वगैरे, हे मनातून होतंच माझ्या. पण मी माझा हे ठेवला की मी करून दाखवणार. सो मग मी केलं. आत्तापर्यंत खूप गोष्टीचा अनुभव सांगते मी की ज्या दिवशीपासून स्टार्ट केलं होतं त्या दिवशीपासून ते आत्तापर्यंत थोडं थोडं मी एक एक सगळं सांगत जाणार आहे. नवीन नवीन खूप सारे सबस्क्रायबरसाठी थोडेफार जरा झालंच होतं, बट मी याच्यात कोणाचं नाव वगैरे घेत नाही आहे. आणि ज्यावेळेस मी सांगितलं होतं की नाही का मी हे स्टार्ट करते यूट्यूबचं, सो बेसिकली कुणाला माझ्यावर विश्वास बसला नाही की ही यूट्यूबचं करतीये, काय करतीये, ही शिकलेली, हिने जॉब केला पाहिजे, असं तसं नाही का, असं नाही केलं पाहिजे. सो गाईज, प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. मी पहिलंच सांगते, कुणाला मी यात नावं ठेवत नाही, कुणाला राग मानू नका. आणि ज्यावेळेस मी हे केलं होतं त्यावेळेस मला थोडंसं वाटलं होतं की लोक माझ्याबद्दल गॉसिप करणार आहेत, खूप साऱ्या गोष्टी बोलणार आहेत, हे काय, दिस इज द नॉट पार्ट ऑफ युअर जॉब, नाही का, जॉब केलंच पाहिजे, एवढं चांगलं शिकलेली तर काम वगैरे नाही का. सो गाईज, तुम्ही पण काम करता, मी पण एक कामच करते. यूट्यूबवर पण काम करणं खूप सोपं नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या क्षेत्र निवडतो किंवा निवडता, हे आपण म्हणतो सॉरी ज्यावेळेस एखाद्या व्यक्ती या जॉबमध्ये जायचं असतं किंवा तिला हे काम करायचं आहे, कुठलंही काम असू दे, छोटं समजू नका त्याला. आणि ह्या क्षेत्रात जायचं म्हणजे खरं कारण की मला खूप आधीपासूनच जायचं होतं, हे करायचं होतं. इवन मला असं वाटलं नव्हतं की मी इथपर्यंत येईल किंवा इथपर्यंत करायची माझी हे नव्हती. सो ऑलरेडी मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी करून दाखवणार आहे आणि अजूनही मी करणारच आहे. बिकॉज काही लोक मला खूप साऱ्या गोष्टीला कमेंट अजूनही करतात आणि अजूनही माझ्यावर पॉईंट ऑफ व्ह्यू करतात, मला म्हणजे खूप साऱ्या गोष्टी करतात. नेगेटिव्ह तर त्यांचं अजूनही आहे, पण पॉझिटिव्ह वाईब मला बाहेरच्यांकडून अजूनही आले नाहीत जसे पाहिजे तसे. आणि जसं पाहिजे तसं मी कुणाकडून अपेक्षा पण नाही ठेवते. मला माझं आहे, दिस इज अ पार्ट ऑफ माय जॉब. मी मागच्या ब्लॉगमध्ये हेच सांगितलेलं आहे. परत तेच तेच रिपीट करायला मम्मी मला तेच बोलली होती की तेच रिपीट करू नको, कुणाला जबरदस्ती हा शब्द वापरू नको की करूच म्हणून किंवा तुम्ही कराच माझ्या ह्याच्याला. सो त्यानंतर हळूहळू ॲटोमॅटिकली मग मी करायला लागले. खूप सारे जणाकडे एवढे छान कमेंट्स ऐकते ना की जिथं जाईल तिथं मला म्हणतात की खूप छान आहे, खूप छान करती, खूप छान. म्हणजे अनुभव मला बाकीच्यांचा भेटत गेला. स्वतःबद्दल खूप साऱ्या गोष्टी करायला लागले की कसं बोलायचं, कसं वाकायचं, कसे वाक्य बोलायचे, आपल्याला बोलताना कसं बोललं पाहिजे, कुणाला पटल कोण नाही पटल, किंवा अजूनही लोक मला त्याच दृष्टिकोनाने पाहतात. सो दिस इज अ नॉट म्हणत ते पार्ट ऑफ द ते नाही, त्या विषयावर आपण नंतर बोलू. आत्ता मला काय अनुभव भेटला मी तो सांगत आहे. परत अजून एक गोष्ट सांगायचं खरं कारण म्हणजे की
थोडं थोडं मला सपोर्ट तर खूप जास्त आहे घरच्यांचा. हळूहळू काय आहे ना, मी बोलायला लागलेले आणि ज्या गोष्टी माझ्याकडून चुकल्या तर त्या मी परत दुरुस्त करून सुद्धा मी तेच करते. करेक्शन खूप साऱ्या गोष्टी करते. परत ज्यावेळेस शॉर्ट व्हिडिओ आपले घेतात ना, त्यावेळेस मी मम्मी माझ्यासोबत खूप सपोर्ट करते. बिकॉज ती स्वतः एक कॅमेरा पकडती, कॅमेराचं कुठं करायचं, कुठल्या लोकेशनला करायचं, घरातून प्रत्येक तिचे म्हणजे एक डायरीमध्ये तिने काढलेलं असतं की इथं इथं हे करायचं. सो सगळ्यात जास्त वाटा आहे तो माझ्या मम्मीचा आहे. तिला मी थँक्यू बोलेल. आणि तुमचा पण थँक्यू गाईज यार, तुम्ही इतकं छान मला सपोर्ट करता त्यासाठी थँक्यू सो मच गाईज. तुमच्यामुळं मी आज इथपर्यंत आलेले. तो असाच सपोर्ट आपल्या चॅनलला राहू द्या. आणि अजून सांगायचं म्हणजे कारण की पूर्ण वर्षभरात मला खूप अनुभव भेटला. मी खरं सांगते, जी डेअरिंग मी इन फ्रंट ऑफ कॅमेरा बोलायची ना, मी मागच्या ब्लॉगमध्ये पण ते सांगितलं की ज्या ज्या वेळेस आपण बोलतो त्या वेळेस आपण ऑन द स्पॉट बोलतो, काय काय वेळेस विचार करावा लागतो. सो माझ्या डोक्यात आता ते नाही येत. मी जे येतं ते फटकेने बोलून मोकळे होते. परत ते चुकलं किंवा काय दुरुस्त करायला बट नाही, एक 10-15 मिनटं स्वतःचं कॉन्फिडन्स सांगते की मी एक करून दाखवणार आहे आणि मी एक करणारच आहे. आणि मग त्यानंतर हळूहळू मग माझे हे करायला लागले, लोक चांगले बोलायला लागले. लोकांच्या म्हणजे माझ्या पूर्ण आत्ता जो यूट्यूबचं मी वर्षभरात केलं ना गाईज, हार्डली मला काहीतरी 4 to 5च नेगेटिव्ह कमेंट्स आहेत जर काउंट केलं तर वर्षभरात. इतकं म्हणजे लोकांचं मला थँक्यू बोलायचं ना की लोक खूप छान आपले व्हिडिओ बघतात. आणि मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं 41Kचा जो व्हिडिओ आहे ना, सो तुम्ही बघा. मला अजूनही सगळे विचारतात की तुझा कुठला आहे 41Kचा व्हिडिओ. सो गाईज, आपल्या यूट्यूबला माझं हाय चॅनल ड्रामा क्वीन म्हणून चॅनल आहे. प्लीज आपल्या चॅनलला जा, बघा, लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. आपल्या यूट्यूबचं चॅनलचं नाव आहे ड्रामा क्वीन. ते यूट्यूबला तुम्ही हे करू शकता, सर्च मारू शकता. सो अजून पण सांगायचं खरं कारण की वर्ष ऑलमोस्ट संपत आलेलं आहे, 3च दिवस आहेत. आणि अजून सांगायचं म्हणजे की ज्या वेळेस मी हे केलं होतं आत्तापर्यंत मला खूप छान अनुभव भेटला. इतका छान अनुभव भेटला आहे ना, कुणाचे नेगेटिव्ह कमेंट्स, कुणाचे पॉझिटिव्ह, बऱ्याचशा गोष्टीत. मी आत्ता पण काय सांगितलं, वर्षभरात हार्डली 4 to 5च कमेंट्स आहेत नेगेटिव्ह. नाही तर मला ना इतकी कुणाचेच कमेंट्स नाही आलेत आत्तापर्यंत. आणि लवकरच तुम्हाला नवीन वर्षाचं अजून नवीन गोष्टी, खूप एक नवीन सस्पेन्स भेटणार आहे तुम्हाला ऐकायला. लवकरच मी सांगेलच. सो ते मी सेलिब्रेट करल का नाही ते माहीत नाही आहे, बट मी तुम्हाला सांगेल नवीन वर्षाचं. त्या दिवशी ब्लॉग येईल का नाही ते माहीत नाही, बट एक सस्पेन्स आहे, तो लवकरच तुमच्यासमोर मी सांगणार आहे. सो त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओज दाखवत राहील. आणि अजून एक सांगायचं कारण की नवीन वर्ष मी म्हणलं ना 3च दिवस बाकी आहेत. तुमचे काय पार्टी सेलिब्रेशन असतील तर तुम्ही तर तुमचं ठरलेलं असेल. सो आपण नवीन ब्लॉगमध्ये लवकरच भेटणार आहेच. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अँड असेच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब